फोटो निकालने के लिए भी बहुत स्ट्रगल करना पड़ता है, समझते हो? तो आओ अभी हम लोग निकालते हैं फोटोज। तो ये है मेरा बचपन का स्कूल, आप लोग देख सकते हो। मैं फर्स्ट स्टैंडर्ड से लेकर तो फोर्थ स्टैंडर्ड तक यहीं पर पढ़ी हूँ। अभी आप लोगों को बोर्ड दिखाऊंगी। अब देखो इधर है मेरा स्कूल का नाम, झेड़ती में पढ़ी लिखी हूँ। और गाँव नहीं बताऊंगी यार मैं आप लोगों को। तो आ जाओ, आप लोगों को दिखाऊंगी मेरा स्कूल। आज का ब्लॉग होने वाला है आज की ITI वाली का बचपन का स्कूल का ब्लॉग। किचन आप देख सकते हैं आज स्कूल बंद है क्योंकि आज संडे है, तो इसकी वजह से आज स्कूल बंद है। और ये है जेवणाची खोली, जिथे लहानपणी आम्हाला जेवण बनवून मिळवायचे, तर हा आहे तो खोली। तर इथेच आम्ही लहानपणी जेवण करायचो आणि इथेच आजी आमची स्वयंपाक बनवायचे आमच्यासाठी दुपारचा। आणि आता पूर्ण सिस्टीम चेंज झालाय, आता हे पाईप वगैरे आले आहेत, अगोदर काहीच नव्हतं आम्ही जेव्हा होतो तेव्हा। तर आणि इकडे बघू शकता, इकडे मंदिर आहे तर आणि बाकी काही नाही। आणि इकडे असं झाड वगैरे आहे। आणि हा आमचा थर्ड स्टँडर्ड, हे तिसरा वर्ग आहे, तिसरा वर्ग आणि त्याच्यानंतर चौथा वर्ग आहे आणि पहिला आणि दुसरा इकडे आहे। फिल्टर लिहिले आता पाण्याची फिल्टर पण लागलाय। आमच्या वेळेस बोरिंगचे पाणी प्यायचे आम्ही। खरंच आम्ही बोरिंगचे पाणी प्यायचे आणि आता यांना फिल्टर लागले। जसं जसं जनरेशन वाढत चाललं तसं तसं नाही का लोक सुधरत चालले, पण आमची जिंदगी पुरी झंड तेच बोरिंगचे पाणी प्या। आणि इकडे काही नाही आहे, इकडे वॉशरूम वगैरे। आणि आमचं लहानपणीचं अंगणवाडी दाखवतो तुम्हाला। बघा काय दिसते, केअरलेस आहेत, हे नळ चालू आहे कधीची, किती सारे पाणी वाया गेले आहे। लोकांना कळतच नाही असं चालू नाही ठेवायचं, इतके बेबुद्धी असतात। तर हे लहानपणीचं बालवाडी म्हणतात तुमच्या भाषेत, आमच्या भाषेत अंगणवाडी म्हणते। तर हे आहे, आता तर इथे गेट लागलंय, आमच्याकडे गेट सुद्धा नव्हता। असंच कोणी या कोणी जा बिनधास्त। इथंच आम्ही नाही का ई शिकलो आहे आणि खूप चांगला प्रवास होता गाईज, खरंच सांगतो। आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग चांगला वाटलाय। खूप जास्त सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझ्या इंस्टाला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा। फक्त आणि फक्त नाही सांगत मी, ओके। आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चांगले कमेंट करा, बॅड कमेंट केला तर घरी येऊन मारतो। बाय बाय।